दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. महाराष्ट्र शासनाने रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेला अधिकृत परवानगी देण्याच्या हालचालींविरोधात नवी मुंबईतील टॅक्सी, रिक्षा आणि ऑनलाईन कॅब चालकांनी वाशी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत राज्य सरकारच्या प्रस्तावाचा निषेध केला. पावसाळी अधिवेशनादरम्यान परिवहन मंत्र्यांनी रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे सादर केल्यानंतर राज्यभरातील विविध टॅक्सी व रिक्षाचालक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. यावेळी करण्यात आलेल्या आंदोलनात टॅक्सी, रिक्षा, ऑनलाईन कॅब चालक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्यासह आंदोलकांनी दिला. येत्या 2 तारखेला प्रताप सर नाईक साहेब यांनी अवैध किंवा बेकायदेशीर ज्या रॅपिडोच्या ऑनलाईन बाईक टॅक्सी आहेत त्यांना अधिकृत करण्यासाठी जे निर्णय शासन दरबारी पाठवलेला आहे, आम्ही त्याच्या विरोधात आहोत. आणि यांच्या ह्या निर्णयामुळे आमच्याकडे जे आमचे टॅक्सी चालक मालक आहेत, रिक्षावाले आहेत, रॅपिडो ऑनलाईन आमचे कॅबवाले आहेत ना, यांचं अत्यंत नुकसान होत आहे. आणि आज आम्ही सरकारच्या विरोधात, सरकारला जाग येण्यासाठी, कारण हे झोपलेलं गेंड्याच्या कातीतील सरकार आहे, यांना अशी जाग येत नाही, त्यासाठी सर्वसामान्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय. आज आम्ही रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाऊन आम्ही आमचा मोर्चा तिथे सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करून तिथून पुढचं जे आमचं नियोजन आहे ते मंत्रालयावर आहे. भविष्यात जर आम्ही जाताना पोलिसांना पुढे काढून सरकारने जर आमच्या आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरून एकही जी प्रवासी ऑनलाईन तुमची जी रॅपिडोची बाईक आहे तिला उद्यापासून आम्ही रस्त्यावर चालू देणार नाही. आमच्या काही मागण्या आहेत, आम्ही त्या लेखी स्वरूपात सरकारला पाठवलेल्या आहेत, मंत्र्यांना पाठवलेल्या आहेत. त्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या माध्यमातून वाचून जाऊन सांगणार आहे की आमचं काय दुखणं आहे, आम्हाला काय त्रास होतो, आमच्या काय मागण्या आहेत. त्या मागण्या सरकारने जर येत्या 2 दिवसात मान्य केल्या नाहीत आणि आम्हाला जर समजा आमच्या संघटनांना महाराष्ट्रातल्या सगळ्या जर तिथं बोलवलं नाही चर्चेसाठी, तर येत्या 2 दिवसामध्ये आमचं खळखटाक चालू होणार आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.